प्रेम व्यक्त करायला कधी पण करावं नाही का? त्या फक्त व्हॅलेंटाईन डेला गुलाब देऊन हे करण्यापेक्षा. पण काय हरकत आहे ना, तू प्रेम व्यक्त कर ना कुठल्याही, म्हणजे मराठीत कर, इंग्लिशमध्ये कर, कवितेत कर, डायलॉग मार, तुझ्या एखाद्या नाटकातला डायलॉग तिला उद्देशून. ऍक्च्युली मी प्रेम व्यक्त केलं आहे ऑलरेडी, पण मी ते काय केलं ते मी आज सांगतो. कारण खूप युनिक सिच्युएशनमध्ये आम्ही दोघंही आहोत, की दोघंही एका फील्डमध्ये काम करतो. त्यामुळे साधारण दोघांची व्यवधानं सिमिलर असतात, दोघांना येणारे प्रॉब्लेम्स, दोघांना येणारे चॅलेंजेस खूप सिमिलर असतात. हे फील्ड त्यामध्ये खूप काय म्हणतात त्याला अनप्रेडिक्टेबल मानलं जातं. कारण हे मी परवाच बोलत होतो की हे एकमेव असं फील्ड आहे की इथं तुम्ही तुमचं काम खूप चांगलं केलं, आउटस्टँडिंगली चांगलं केलं म्हणून तुम्हाला पुढची कामं मिळाली नाहीत असंही होतं. असे आपण कित्येक आर्टिस्ट बघतो की त्यांचा एक रोल इतका गाजतो टाईपकास्ट की त्यामुळे त्यांना दुसरं कुठल्या याच्यामध्ये नाही यार तो तर त्या रोलवाला आहे, मग त्याला असं म्हणजे एक पुढची 5 वर्ष मी रोज काम करत असेन याची शाश्वती या फील्डमध्ये नसते. आणि तुम्हाला जर चांगलं काम करायचं असेल तर अनेक वेळा तुम्हालाच ते येणारं काम नाकारावं लागतं. आणि एस्पेशली दोघं जेव्हा ॲक्टर्स असतात तेव्हा कुठेतरी तुम्ही ॲक्टरच्या पलीकडे तुमच्यातला कलावंत जेव्हा जागा होतो की तुम्हाला काहीतरी म्हणण्यासारखं असतं, तुमचा काही स्टान्स असतो, तुम्हाला तुमची एक पोझिशन असते, तुम्हाला जगाबद्दल काही वाटत असतं, तुम्हाला आसपास जे घडतंय त्याबद्दल वाटत असतं, तुम्हाला प्रेमाबद्दल काही वाटत असतं, तर ते तुम्हाला ॲज अन ॲक्टर व्यक्त करायला मिळतंच असं नाही, कारण तुम्ही हे दुसऱ्याच्या विजनचे टूल असता. तर त्यामुळे दोघं आता आम्ही अशा पद्धतीचे या फील्डमध्ये आहोत, तर एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त करण्यासाठीही एकमेकांचं फ्युचर कसं दिसतं ह्याला शेप करण्यासाठी एक खूप युनिक पोझिशनमध्ये मी आहे. आणि त्यामुळे मी तिला नुकतंच या गोष्टीचं प्रॉमिस दिलं आहे, होपफुली ते लवकरच करू, की मी आय थिंक अशा पोझिशनमध्ये की तिला जे करायचं आहे ते मी तिच्यासाठी निर्माण करू शकतो. तिला ज्या पद्धतीचं कॅरेक्टर करायचं आहे, तिला ज्या पद्धतीचं काम करायचं आहे, ज्या पद्धतीच्या कामामुळे तिला एक सॅटिस्फॅक्शन, क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन मिळेल, ज्या पद्धतीचं काम मला माहिती आहे ती करू शकते. मे बी इतर कुणाला ते अजून तिच्यामध्ये दिसलं नाही आहे किंवा दिसलंय पण तो चान्स तिच्यापर्यंत आला नाही आहे, किंवा चान्स येतोय पण तो ती आता घेऊ शकत नाही, अशा अनेक गोष्टी असतात. तर ह्या सगळ्या साईडला ठेवून तिला एक्झॅक्टली ज्या वेळेला जे करायचं आहे असं एक कॅरेक्टर मी तिला प्रॉमिस केलं आहे. दुसरी एक खूप योगायोग असा आहे की आमची ओळख ही एकत्र काम करण्यातून झाली, पण आम्ही दोघंही प्रोफेशनल काम करायला लागल्यापासून एकत्र काम कधी केलं नाही. मी तुम्हाला विचारणारच होते की तुम्ही एकत्र काम केलंय का. त्यामुळे असा कुठला तरी आमच्या दोघांसाठीचा ड्रीम रोल असेल की हे आपल्याला एकत्र करायचं आहे. आणि ते करण्यासाठी थँकफुली माझा पडद्यासमोर जेवढं काम आहे तेवढंच किंवा त्यापेक्षा थोडं जास्ती माझं काम पडद्यामागे असतं. त्यामुळे कुठेतरी क्रिएटिव्हली आय हॅव द टूल्स टू मेक इट हॅपन. त्यामुळे मी तिला प्रॉमिस केलं आहे की फॉर यू, नॉट जस्ट डेडिकेटेड टू यू बट फॉर यू मी काहीतरी निर्माण करेन. हे खूप रेअर आहे, म्हणजे तुला माहितीच असेल ना की तुझं करिअरसाठी तो काहीतरी निर्माण करतोय. तुझ्या एखाद्या, आता तुझं नवीन नाटक चालू आहे ना, वरवरचे वधूवर, येस, त्यातला एखादा डायलॉग म्हणणं. ते तर नाटक आमच्या दोघांसाठी खूप जवळचं आहे. याचं कारण असं की एकतर मी गालिब चालू असताना हे नाटक लिहित होतो, त्यामुळे मी त्याच्यात काम करण्याचा कधी प्रश्नच येत नव्हता. नाही तर ते मी पहिल्याच नाटक मला आवडलं असतं, मी दोघांनी पहिलं नाटक लिहिलं, पण त्यामुळे ते मी रोज लिहायचो. आणि ते नाटक आहे लग्नाबद्दल, नुकतं लग्न करायच्या विचारात असलेल्या एका जोडप्याबद्दल. आणि अर्थातच आमच्या आयुष्यातलं किंवा माझ्या आयुष्यातलं किंवा मला वाटणाऱ्या खूप गोष्टी मी त्याच्यामध्ये भरलेल्या आहेत. तर ते वर्क होते का नाही, एक भीती असते ना. व्यावसायिक पहिलंच लिहिलेलं नाटक होतं. याआधी प्रायोगिक मी एक 10-12 नाटकं केली असली तरी व्यावसायिक रंगभूमी माझ्यासाठी नवीन होती. त्यात कॉमेडी सगळ्यांना आवडेल का, लोकांना पटेल का. आणि कॉमेडीला ना एक रिदम असतो, म्हणजे ते नुसतं विनोदाला उपयोग नसतो, त्याला आपण टायमिंग म्हणतो, की ते त्या रिदममध्ये येतं आहे का. एखादा जोकचा एखादा शब्द इकडचा इकडं केला तरी खूप त्याचा इम्पॅक्टमध्ये फरक पडतो. तर मी रोज एखादा सीन लिहिलेला असायचा. आणि कौतुक शिवानीचं असं की ती रोज शूटिंग संपवून घरी यायची आणि त्या नाटकामध्ये 2च मुख्य पात्र आहेत, मुलगा आणि मुलगी.
आणि मी तिला रोज म्हणायचो ऐक ना मी नवीन लिहिलंय माझ्याबरोबर वाच ना, की मला तिला वाचून नव्हतं दाखवायचं, मला तिच्याबरोबर परफॉर्म करायचं होतं. आणि मग आम्ही बसून ती मुलीचा पार्ट आणि मी मुलाचा पार्ट, म्हणजे आता सुरत जे काम करतो तो पार्ट मी वाचायचो, जे सखी करते ते शिवानी वाचायची. आणि आम्ही ते करत असताना मला ते नाटक दिसायला लागायचं, कारण बिंग अन आउटस्टँडिंग ऍक्ट्रेस आणि तिला ही माझं स्क्रिप्टचा रिदम काय असतो ह्याची सवय आहे, कारण तिने माझ्या बरोबर आधी काम केलंय, त्यामुळे ते इतकं इनव्हॅल्युएबल होतं माझ्यासाठी. आणि त्याच्यातले डायलॉग म्हणायचे झाले तर नाही, कारण ते नाटक आहे भांडणाबद्दल. मी मगाशी जो मुद्दा बोललो एक्झॅक्टली तिथून आलेलं ते नाटक आहे, की भांडण करणं का महत्वाचं असतं आणि भांडण कशावर नव्हतं. त्यामुळे अशा काही गोष्टी होत्या की ज्या आमच्या डेली लाईफमधनं किंवा आम्हाला गोष्टी त्यामध्ये झाल्या. सॅडली लोकांसाठी सॅडली त्यात एक पोर्शन होता जो अगदी म्हणजे आमच्या रोजच्या आयुष्यातनं घेतलेला होता, म्हणजे जी रोजचं होतं. सॅडली रिदममध्ये ते बसत नसल्यामुळे तो पोर्शन कट करावा लागला आम्हाला. म्हणजे मला बंदूक वगैरे लावली गेली नाही, पण आय थिंक तो तिचाही अत्यंत विनोदी, तिचाही आवडता पॅच होता सकाळच्या घाई गडबडीचा. यू वॉन्ट टू ऍक्ट इट आउट हिअर? नाही, यू मिस्ड आउट देअर. आता इथं येताना ते सगळं करून झालंय आमचं. झाले ते म्हणजे. पण कुठली लाईन शिवानी तू सांग, तिने ऑलरेडी कित्येक वेळ तू वाचलंयस 2-3 वेळा, कुठली लाईन तुला आवडते? मी तुला म्हणून दाखवतो छान. कुठली लाईन? शेवटची लाईन. डायलॉग सांग. डायलॉग तूच लिहिलं, पण तूच ना लिहिला मीच. हा, मग तू डायलॉग म्हण ना तिच्यासाठी. एनिवे ते रिअल लाईफ तुम्ही असं पण जगलात. सांगतो. त्याच्यामध्ये आता थोडंसं मी पुढे मागे करतोय, कारण मी लिहिलं असलं तरी ते काही मी पाठ केलेलं नाटक नाहीये. पण त्याच्या साधारण सेकंड हाफमध्ये असं बोलणं आहे की भांडणं लग्नाचा आधारस्तंभ असतो आणि नवरा बायकोंमध्ये जर भांडण नसलं तर ते एकमेकांशी ऑनेस्टली कधी बोलणार. कुठल्याही नात्याला ऑनेस्ट ठेवणारी गोष्ट असते भांडण. आणि जर आयुष्यभर मला कोणाशी भांडायचंच असेल तर ते मला तुझ्याशी भांडायला आवडेल. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.